लोक बरेच म्हणतात की तुला किडनी स्टोन आहे ना, आज तू 2-3 बॉटल बिअर पिऊन घे, मग ते किडनी स्टोन बाहेर निघून जाईल. असं आपला समाज नाही स्वीकारत. बऱ्याच समाजामध्ये ते बॅन आहे. किंवा मग ऑर्गन डोनेशनबद्दल पण आपल्या याच्यात खूप मिथ आणि फॅक्ट्स. ट्रान्सप्लांट किडनी तो ग्राफ्ट पण फेल होऊ शकतो, रिनल ग्राफ्ट फेल्युअर ज्याला म्हणतो आपण. नमस्कार. भारतामध्ये लाखो लोकांना किडनीचा आजार आहे, पण त्यातील अनेकांना ते माहीतच नाही. कारण हा आजार सायलेंट किलर म्हणून ओळखला जातो. आपण रोज ज्या गोष्टी करतो, जसं की प्रोटीन सप्लिमेंट घेणं, पेन किलर्स घेणं किंवा डायबिटीजकडे दुर्लक्ष करणं, त्या सगळ्याचा आपल्या किडनीवर किती मोठा परिणाम होतो हे आपल्याला कळतही नाही. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर प्रतीक शेट्टी सर, जे आपल्याला किडनी हेल्थबद्दलची खरी माहिती, गैरसमज, प्रॅक्टिकल उपाय सांगणार आहेत. तर हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा, कारण कदाचित हे तुमच्या आणि तुमच्या जवळच्या माणसाचं आयुष्य बदलू शकतं. नमस्कार. नमस्कार. तर ते एका आता नवीन सर्वे झाला होता लॅन्सेटचा. Yes. तर त्याच्यामध्ये भारतामध्ये असं सांगितलं आहे की साधारण 13.8 कोटी लोक, म्हणजे ऑलमोस्ट 1% लोकसंख्येच्या 1% लोकांना ना क्रोनिक डिसीज आहे, म्हणजे क्रोनिक किडनी डिसीज आहे. त्याला सेकेडी म्हणू शकतो आपण. Yes. जगात आपण भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे या डिसीजच्या बाबतीत. तर मग हे जेव्हा ऐकतो आपण, तेव्हा सर्वसामान्य माणसाला धक्का पोचतो की किडनीचे एवढे डिसीज असा पसरला आहे भारतामध्ये. तर मग खरोखरच जर आपल्याला म्हणजे माहिती बघायची असेल की शेजारी आपल्याला कोणाला डिसीज आहे का, किंवा आपल्या घरातच कोणाला आहे का, तर मग ते कसं आपण ओळखू शकतो? सर्वात पहिले क्रॉनिक किडनी डिसीज म्हणजे काय मी सांगू इच्छितो की त्याची डेफिनेशननुसार 3 महिन्यांपेक्षा दोन्ही किडनीला स्ट्रक्चरल आणि फंक्शनल डॅमेज जर असेल, विच इज इरिव्हर्सिबल, ते रिपेअर नाही होणार, रिव्हर्स नाही होणार मेडिसिनने, तर मग त्याला आपण क्रॉनिक किडनी डिसीज असं म्हणतो. याच्यामध्ये जवळजवळ आपली लोकसंख्या 140 करोडच्या वर आहे भारतामध्ये डायबिटीज, अतिउच्च रक्तदाब, हायपरटेन्शनचं प्रमाण जास्त आहे. त्याच्यामुळे रिसेंटली आत्ता किडनी फेल्युअरचं प्रमाण पण जास्त आहे. जसं आता स्टडीमध्ये समजलं की जवळजवळ 10तून एका व्यक्तीला तरी हा आजार दिसतो. आणि किडनी डिसीज हा सायलेंट किलर असतो. त्याच्यामुळे भरपूर साऱ्या केसेसमध्ये शेवटच्या स्टेजपर्यंत सिम्पटम्स किंवा लक्षणं काही दिसत नाही. त्याच्यामुळे एकदम जेव्हा किडनी परमनंटली फेल होते, लेस दॅन 10% दोन्ही किडनी काम करतात, डायलिसिसची किंवा ट्रान्सप्लांटची वेळ लागते, त्यावेळेसच सिम्पटम्स भरपूर साऱ्या केसेसमध्ये दिसतात. म्हणजे त्याच्यासाठी काही स्क्रीनिंग करणं गरजेचं आहे. त्याच्याबद्दल आपण पुढे बोलूया. बरं. आता म्हणजे मग किडनी डिसीज हा सायलेंट कंडिशन असते, म्हणजे आपण सायलेंट किलर जे असतो असं म्हटलं जातं. पण आता बऱ्याचशा लोकांना असं असतं की जेव्हा ॲडव्हान्स स्टेजला जातं किडनी डिसीज, तेव्हाच लक्षात येतं. मग आत्ता जर ते समजून घ्यायचं असेल की आपल्याला एखादा किडनी डिसीज आहे, तर मग आपण त्याच्यासाठी काय करू शकतो? किडनी डिसीजचे 2 टाईप असतात, टेम्पररी किडनी फेल्युअर, ॲक्यूट किडनी इंजरी, आणि परमनंट किडनी फेल्युअर, क्रॉनिक किडनी डिसीज. ॲक्यूट किडनी इंजरी 90 दिवसात 100% रिकवर होऊ शकते. त्याचे भरपूर सारे कारण आहेत, इन्फेक्शन, डिहायड्रेशन, किडनी स्टोन, किंवा काही अनुवंशिक आजार असतात, किंवा डायबिटीज, ब्लड प्रेशरमुळे पण टेम्पररी किडनी इश्यू होऊ शकतो. किंवा कोविडमध्ये पण आपण बघितलं, कोविड इन्फेक्शनमुळे किंवा काही मेडिसिनमुळे, हाय डोसेसमुळे किडनीवर टेम्पररी ताण आलेला होता. तर क्रॉनिक किडनी डिसीजमध्ये 5 स्टेजेस असतात. त्याच्यामध्ये GFR म्हणजे ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट हे लेस दॅन 90%, मग 60, 45, 30, लेस दॅन 15 जेव्हा दोन्ही किडनीचं काम होतं, त्यावेळेस मग डायलिसिस किंवा ट्रान्सप्लांटची गरज लागते. त्यासाठी स्क्रीनिंग करण्यासाठी बेसिक टेस्ट जे आहेत, ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट आणि सोनोग्राफी. ब्लड टेस्टमध्ये आपण हिमोग्लोबिन बघतो, CBC कम्प्लीट हिमोग्राम. सेकंड इज रिनल फंक्शन टेस्ट आणि RFT इलेक्ट्रोलाइट्स. त्याच्यामध्ये ब्लड युरिया, सिरम क्रिएटिनिन, सिरम सोडियम, सिरम पोटॅशियम, सिरम कॅल्शियम, युरिक ॲसिड हे पॅरामीटर्स बघतो. कारण किडनीचं जे बेसिक काम आहे, लघवी बनवणं, BP कंट्रोल करणं, क्षार फिल्टर करणं, हिमोग्लोबिन मेंटेन करणं. क्षारमध्ये युरिया, क्रिएटिनिन, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, युरिक ॲसिड, फॉस्फरस, बायकार्बोनेट हे 10-12 घटक किडनी फिल्टर करत असतं. जसं घरामध्ये RO फिल्टर असतं आपल्या, तसं शरीराचं फिल्टर हे दोन्ही किडनी असतं. प्लस मग याच्या केसेसमध्ये आपण युरिन टेस्ट पण करतो. लघवीतून अति प्रमाणात प्रोटीन जातं आहे का. नॉर्मली ते 150 मिलीग्रामपेक्षा कमी जातं. जर ते 500 मिलीग्राम, 1 ग्राम किंवा त्याच्यापेक्षा जास्त जात असेल, तर किडनीमध्ये इंटरनल प्रेशर वाढतं आणि ब्लड प्रेशर हायर साईडला राहतं, आणि ते ऑटोमॅटिकली किडनी डॅमेज करतं. तर काही ऑटोइम्युन कंडिशन पण असतात, इम्युनिटी कंडिशन, ज्याच्यामध्ये आपली इम्युनिटी आपल्या अगेन्स्ट काम करते. आणि सोनोग्राफीमध्ये आपण बघतो दोन्ही किडनी व्यवस्थित आहे का नाही, आकार व्यवस्थित आहे का नाही, काही स्ट्रक्चरल डिफॉर्मिटी आहे का, किंवा ऑब्स्ट्रक्शन काही आहे का स्टोनमुळे, किंवा काही इन्फेक्शन वगैरे आहे का, किंवा काही गाठ वगैरे, रक्ताची गाठ किंवा दुसऱ्या प्रकारच्या गाठी आहेत का. काही केसमध्ये 0.7% जगातल्या लोकांना एकच किडनी असते, तर आयुष्य निघून जातं पण त्यांना माहीतच नाही, कारण सोनोग्राफीची कधी गरज पडली नाही.
काही काही केसमध्ये 70-80 एजमध्ये पण त्यांना कळतं की आपल्याला सिंगल किडनी आहे. तर ते पण एक आहे. किडनी इज अ पेअर्ड ऑर्गन लाईक आईज, इयर्स, हँड्स, लेग्स. तसं आपलं किडनी पण एक पेअर्ड ऑर्गन आहे. पण काही काही केसमध्ये जन्मतःच एकच किडनी असते, दुसरी किडनी डेव्हलपच होत नाही फिटल डेव्हलपमेंटपासून. तर अशा पण बेसिक टेस्टमध्ये ब्लड, युरिन आणि सोनोग्राफी हे सांगतो. आणि ॲडव्हान्स टेस्टमध्ये CT स्कॅन, MRI जर गरज पडली तर. ओके. आता तुम्ही जसं सांगितलं की 70-80 च्या वयामध्ये आपण जेव्हा टेस्ट करतो तेव्हा समजतं की किडनी आहे. पण आता असं पण आहे की जो क्रोनिक डिसीज आहे, जो आपण CKD म्हणू शकतो त्याला, तर तो आता 30व्या वर्षापासून पण होतोय. हो. आणि आता तज्ज्ञ असं सांगताय की 30व्या वर्षी पण किडनी स्क्रीनिंग करायला पाहिजे तरुणांनी. येस. तर मग आता जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता, तर तुमच्या इथे मग 30पेक्षा खालचे किंवा 30पेक्षा वरचे असे पण पेशंट येत आहे का? आणि मग त्या म्हणजे ती केस कशी असते? एखादी केस तुम्ही सांगू शकता? माझ्या मागच्या 10 वर्षाच्या अनुभवामध्ये ऑलमोस्ट 20-30% केसेस आर यंग जनरेशन. ओ. 20s to 30s मध्ये, लेट 20s किंवा अर्ली 30s. त्याच्यामध्ये मेन कारण आहे अतिउच्च रक्तदाब, हायपरटेन्शन, अनडिटेक्टेड हायपरटेन्शन किंवा अँझायटी, पाल्पिटेशन, स्वेटिंग, चेस्ट पेन हे सिम्टम्स डिले होत जातात. काहींना गॅस्ट्रायटिस, ॲसिडिटीचा इश्यू असतो किंवा ओव्हरडोस ऑफ पेन किलर्स किंवा एनसेड्स किंवा अँटासिड्स याच्यामुळे पण होऊ शकतं. किंवा अल्कोहोल स्मोकिंगचं प्रमाण वाढलेलं आहे त्या एज ग्रुपमध्ये, वर्किंग पॉप्युलेशन म्हणा, स्टुडंट्स म्हणा, तर त्या केसमध्ये पण होतं. आणि काही अनुवंशिक इश्यूज असतात, डायबिटीज, ब्लड प्रेशर लवकर डिटेक्ट होतात. जसं आपण म्हणतो आजकाल की 30 हे 40 सारखं झालंय आता. पहिले जसं म्हणायचो आपण की 40 नंतर चष्मा लागतो, डायबिटीज, BP होतो, तसं आता नाही. आता लेट 20s, अर्ली 30s मध्येच हे आपल्याला लाईफस्टाईल चेंजेस, आपले स्लीप पॅटर्न डिस्टर्ब आहे भरपूर लोकांचा, डाएट आणि एक्सरसाइज प्रॉपर नाही आहे, एक्सरसाइजसाठी टाईम भेटत नाही किंवा वेळ काढता येत नाही, वर्क शेड्यूल पॅक झालेलं आहे, वर्क फ्रॉम होम असतं काहींचं किंवा ऑफिसमध्ये काम असतं तरी पण ते वर्क लाईफ बॅलन्स मेंटेन होत नाही. तर हे बेसिक कारण आहेत की तरुणांमध्ये किडनीचं प्रमाण, किडनी फेल्युअरचं प्रमाण आपल्याला जास्त दिसते. बरोबर. आता तुम्ही जिमचं सांगितलं, म्हणजे एक्सरसाइजचं सांगितलं, तर मग आता जेव्हा जिम करतात लोक तेव्हा प्रोटीन पावडर पण घेतात. मग असं म्हटलं जातं की प्रोटीन पावडरमुळे किडनीवर जास्त इफेक्ट होतो, किंवा मग म्हणजे ते प्रोटीन पावडरमुळे अशी किडनी फेल होते, असं बरेच उदाहरणं आपण बघितले. किंवा मग ते मीच असू शकतं, किंवा मग त्याचे मीच किंवा फॅट्स तुम्ही सांगू शकता का त्या रिलेटेड? मराठीमध्ये एक म्हण आहे, अति तेथे माती. म्हणजे आपण जास्त प्रमाणात कोणती पण गोष्ट कन्झ्युम करणं इज रिस्की. हो. आपल्याला कन्सल्टेशन म्हणजे न्यूट्रिशनिस्ट आणि डायटिशियन आणि फिजिशियनच्या कन्सल्टेशननेच आपल्याला प्रोटीन डोस ॲडजस्ट करायला पाहिजे. 25 ग्रॅम 50 ग्रॅम पर डे इज ओके. 1 स्कूप 2 स्कूप 300 ते 400 ml वॉटरमध्ये किंवा अर्धा लिटर वॉटरमध्ये एक्सरसाइज करणाऱ्या व्यक्तींमध्ये दॅट इज ओके. किंवा एग व्हाईटमध्ये पण प्रोटीन असतं, किंवा सोयाबीन, मशरूम काही प्रोटीन सोर्सेस आहेत डायटरी. पण डायटरी सोर्सेसमधून तेवढं मसल मास आणि हे डेव्हलप होत नाही, त्याच्यामुळे एक्सेस आपल्याला प्रोटीन सप्लिमेंट घ्यावे लागतात. तर त्याच्या आधी मी रेकमेंड करतो की प्रोटीन सप्लिमेंटच्या आधी आपण रिनल फंक्शन टेस्ट करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर एव्हरी 6 मंथली तुम्ही करणं गरजेचं आहे. कारण ब्लडमध्ये पण क्रिएटिनिन असतं आणि मसलमध्ये पण क्रिएटिनिन असतं. मसल मास वाढलं तर आपलं सिरम क्रिएटिनिन, किडनीचा जो रिपोर्ट आहे तो थोडासा हायर नॉर्मलला राहण्याची शक्यता असते. म्हणून आपण ते ॲन्युअली किंवा ट्वाईस इयर आपण ॲडवाईस करतो की ते तुम्ही चेक करून घ्यायला पाहिजे रुटीनली, युरिन टेस्ट आणि रिनल फंक्शन टेस्ट. अच्छा, ओके. आणि आता तुम्ही जे सांगितलं की बऱ्याचशा लोकांचा लाईफस्टाईल आता चेंज झालंय, बैठे काम आहे, वर्क फ्रॉम होम आहे, सिडेंटरी लाईफस्टाईल आहे, तर त्याच्यामुळे हालचाल बरेचशी होत नाही. आणि त्याच्यामुळे डायबिटीज होऊ शकतो लोकांना. आणि डायबिटीज आणि किडनी फेल्युअर याचं काही कनेक्शन आहे का? ज्या व्यक्तींना 5 वर्षापेक्षा डायबिटीसची हिस्ट्री आहे त्याच्यामध्ये 70 to 80% किडनी फेल्युअरची रिस्क असते. डायबिटीस पण सायलेंट किलर आहे. त्याच्यामध्ये डोळे, हृदय, किडनी, फुफ्फुस किंवा नर्व्स, शिरा, डायबेटिक न्यूरोपॅथी, नेफ्रोपॅथी, रेटॅनोपॅथी, गॅस्ट्रोपॅथी, आतड्यांची पण हालचाल अनियमित होणं, आतड्यांची क्षमता कमी होणं, हे डायबिटीसचे क्रॉनिक कॉम्प्लिकेशन्स आहेत. मायनर आणि मेजर कॉम्प्लिकेशन्स असतात डायबिटीसचे. तर त्याच्यामध्ये डायबिटीसच्या व्यक्तींना HbA1c लेस दॅन 7% मेंटेन ठेवणं, ॲव्हरेज शुगर लेस दॅन 150 मेंटेन ठेवणं, डाएट फॉलो करणं, एक्सरसाइज ॲटलिस्ट 150 मिनिट्स अ वीक, म्हणजे 30 मिनिट एक्सरसाइज डेली 5 days अ वीक तरी तुम्ही करायला पाहिजे. जेवढी फिजिकल ॲक्टिव्हिटी राहील तेवढं तुमचं ब्लड प्रेशर, ब्लड शुगर कंट्रोल राहायला मदत होईल. ते कंट्रोल असेल तर किडनीचा इश्यू सॉल्व्ह व्हायला मदत होईल किंवा किडनीचा इश्यू होणारच नाही. आणि जरी झाला तरी तो कंट्रोल लवकर होऊ शकतो मेडिसिनने. डायलिसिसची वेळ न येऊ देण्यासाठी आपल्याला पहिले प्रिव्हेन्शन घेणं गरजेचं आहे, प्रिकॉशन्स घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही फॉलोअप घेताय, रेग्युलरली मेडिसिन फॉलो करताय, डाएट एक्सरसाइज रुटीन फॉलो करताय, तर तुम्हाला लास्ट स्टेजला किडनी फेल्युअरची रिस्क फार कमी आहे. ती अर्ली स्टेजलाच आपण स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3ला आपण कंट्रोल ठेवू शकतो किंवा ती आपण 100% रिकवर पण करू शकतो.
पण वन्स इट इज लेस दॅन 10%, जर स्टेज 5ला जर किडनी फेल्युअर गेलं, एंड स्टेज किडनी डिसीज ज्याला म्हणतो आपण ESKD, तर मग त्याला डायलिसिस किंवा ट्रान्सप्लांट हेच ऑप्शन राहतात. आणि ट्रान्सप्लांट नंतर पण भरपूर सारे केसमध्ये डायबिटीसचे मेडिसिन्सची गरज पडते, कारण डायबिटीस हा 100% ट्रान्सप्लांट नंतर पण रिकवर नाही होत. अच्छा. बरं. आणि तुम्ही आता जे ट्रान्सप्लांट सांगितलं, किडनी ट्रान्सप्लांट, मग किडनी बायोप्सी आणि किडनी ट्रान्सप्लांट हे एकच असतं ना? किडनी बायोप्सी ही इन्व्हेस्टिगेशन आहे. बरं. त्याच्यामध्ये आपण मोस्टली लेफ्ट किडनीचा, डाव्या किडनीचा छोटा तुकडा काढतो, मायक्रोस्कोप खाली चेक करतो, त्या रिपोर्टला 5 to 7 days जातात. त्याच्या अगोदर आपण काही ऑटोइम्युन टेस्ट करतो, C3, C4, ANA, अँटीडीज, DNA, P अंका, C अंका या बेसिक इम्युनिटी टेस्ट करून घेतो. त्याच्यामध्ये आपल्याला अंदाज येतो की नेफ्रायटिक सिंड्रोम आहे की नेफ्रोटिक सिंड्रोम आहे. हे 2 बेसिक सिंड्रोम्स आहेत किडनी फेल्युअरचे, किडनी डिसीजचे. त्याच्यामध्ये आपल्याला मग डायग्नोसिस झाल्यानंतर आपण स्टेरॉइडची ट्रीटमेंट किती दिवस द्यायची, स्टेरॉइडसोबत अजून काही इम्युनोसप्रेशन द्यायचे का, तर त्याचा आपण डोसेस आणि त्याचं ड्युरेशन आपण ठरवतो. किडनी बायोप्सी ही इन्व्हेस्टिगेशन आहे, जी लोकल ॲनेस्थेशिया देऊन लोकल भूल करून आपण एक अर्ध्या तासाची 1 तासाची टेस्ट आहे ती. त्याला 1 दिवस ॲडमिशन लागतं किंवा काही काही केसमध्ये मॉर्निंगला टेस्ट करून आपण इव्हिनिंगला पेशंटला डिस्चार्ज करतो. डे केअर प्रोसिजर आहे. किडनी ट्रान्सप्लांट इज अ ट्रीटमेंट पार्ट. डायलिसिस आणि ट्रान्सप्लांट. किडनी ट्रान्सप्लांटमध्ये आपण जनरली आहे त्या 2 किडनी जर स्मॉल झालेल्या असतील, छोट्या, तर आपण ते काढत नाही. ती त्याची पेशंटची 3री किडनी असते. ट्रान्सप्लांटला 2 टाईप आहेत, लाईव्ह रिलेटेड म्हणजे रक्ताच्या नातेवाईकांची किडनी किंवा कॅडाव्हरिक मृत व्यक्तीची किडनी. तर मग त्याच्यामध्ये लाईव्ह रिलेटेड डोनेशन जे आहे, किडनी ट्रान्सप्लांट आहे, त्याचा सक्सेस रेट चांगला आहे इंडियामध्ये, वर्ल्ड वाईड. आणि कॅडाव्हरिक म्हणजे मृत व्यक्तीची किडनी, ब्रेन डेड पेशंटची किडनी जर लावलेली असेल, ट्रान्सप्लांट झाली असेल, त्याचा सक्सेस रेट थोडासा कमी आहे ओव्हरऑल. अच्छा. आणि आता तुम्ही जे किडनी बायोप्सीचं सांगितलं, तर त्याच्याबद्दल लोकांना खूप भीती आहे. म्हणजे खूप त्यांना असं वाटतं की काय म्हणजे किडनी बायोप्सी केलं तर मग म्हणजे भूल देऊन किडनी काढून घेतील आपलं किंवा किडनी डॅमेज होते, असे खूप सारे गैरसमज आहे. बट ती एक छोटीशी टेस्ट आहे, इट्स मिनिमली इन्व्हेसिव्ह प्रोसिजर ज्याला म्हणतो आपण. बरोबर. आणि ती निडल पण एकदम पेनासारखी एकदम छोटीशी असते, बायोप्सी निडल. ती आपण त्यांनी 2 प्रिक घेतो, आपण कोर घेतो, 2 किंवा 3 प्रिक घेतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे सॅम्पल्सनुसार आपण ते टेस्ट करतो, LMIF, EM. त्याच्यामध्ये आपण मायक्रोस्कोप खाली स्टेन अंडर चेक करतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला ॲडिशनल इन्फॉर्मेशन भेटते आणि प्रॉपर डायग्नोसिस होतं. खूप रेअरली सेकंड टाइम बायोप्सीची गरज पडते. काही केसेसमध्ये ट्रान्सप्लांटच्या आधी आपण बायोप्सी करतो आणि जर ट्रान्सप्लांट नंतर जी लावलेली किडनी, ट्रान्सप्लांट किडनी ग्राफ्ट जर फेल झाला किंवा त्याचं प्रमाण रेग्युलर जर त्याचं फंक्शन कमी झालं, तर मग ग्राफ्ट बायोप्सी पण करावी लागते अशा केसेसमध्ये. बट ती डायग्नोस्टिक प्रोसिजर आहे, त्याला घाबरण्याचं काही कारण नाही, त्याचे काही साईड इफेक्ट नाही आहे. ती पट्टी पण 2 दिवस असते, फक्त लोकल भूल देऊन करतो आपण, पेन किलर गरज पडली तर देतो. असं काही नाही की ती एकदमच डॅमेज करते किडनी किंवा त्याचं ती जखम इथे भरूनच येत नाही किंवा ती पट्टी 10 दिवस राहते किंवा पेशंट महिनाभर ॲडमिट राहतो. बिलकुल नाही. तसं नाही. ओके. आणि तुम्ही जे आता सांगितलं म्हणजे किडनी डिसीज जे असतात, म्हणजे आता डायबिटीज झालं किंवा हाय ब्लड प्रेशर झालं, तर ते हेरिडिटरी असतं, बरोबर. तर मग तसंच किडनी डिसीज पण हेरिडिटरी असू शकतो. तर मग त्याच्यामध्ये जे AD PKD सारखे जे आजार आहे, तर मग ते लोकांना बरंचसं म्हणजे माहितीच नसतं की ते काय एक्झॅक्टली. तर मग एखाद्या कुटुंबामध्ये आजार असेल हा, तर मग तो आपण कसा ओळखू शकतो? ADPKD म्हणजे ऑटोझोमल डॉमिनंट पॉलिसिस्टिक किडनी डिसीज. त्याच्यामध्ये मोस्टली पॉलिसिस्टिक किडनी डिसीज नावातच आहे की सिस्ट गुठळ्या भरपूर सारे असतात दोन्ही किडनीला. नॉर्मली आपला किडनीचा आकार मुठी एवढा असतो, 9 ते 11 सेंटीमीटर. त्याच्यामध्ये पॉलिसिस्टिक किडनी डिसीजमध्ये आकार मोठा होतो सिस्टमुळे. काही काही केसमध्ये किडनी मोर दॅन डबल नॉर्मल साईज होतात, म्हणजे 20 सेंटीमीटर 21 सेंटीमीटरपर्यंत पण जातात किडनी साईज. मग त्या सिस्टचं इन्फेक्शन, रप्चर, त्याच्यामुळे कॉम्प्लिकेशन्स, रिकरंट युरिन इन्फेक्शन, त्याच्यामुळे किडनीमध्ये इन्फेक्शन, पायलोनेफ्रायटिस, किडनी फेल्युअर याची रिस्क असते. मग त्या केसेसमध्ये आपण जनरली ॲट द एज ऑफ 30 नंतर आपण त्या केसेसमध्ये त्या व्यक्तींना ज्यांना हिस्ट्री आहे त्यांना आपण ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट, सोनोग्राफी चेक करायला लावतो. सोनोग्राफी ॲन्युअली सांगतो की किडनीचा आकार कसा आहे, सिस्टचा नंबर वाढतोय का, सिस्टमुळे काही कॉम्प्लिकेशन्स आहे का, इश्यू आहे का, ते रेग्युलर मॉनिटरिंग आपण वयाच्या 30 नंतर त्यांना सांगतो. आणि ज्या इन केस आईला जर असेल पॉलिसिस्टिक किडनी डिसीजची कंडिशन, तर आपण त्याला डिसीज म्हणण्यापेक्षा कंडिशन म्हणू, ती हेरिडिटरी कंडिशन आहे. तर त्याच्यामध्ये त्यांना जर 4 अपत्य आहेत, 2 मुलं 2 मुली, चौघांना पण तो त्रास कंडिशन असू शकते. चौघांपैकी 2घांना असू शकते, 3घांना असू शकते किंवा चौघांना पण असू शकते. असं त्याच्यात स्पेसिफिक नाही की 25% ऑफ द चिल्ड्रन विल गेट इट और 100% सगळ्यांनाच असेल असं पण नाही. पण कमीत कमी 2घांना असेल, एकाला असेल किंवा चौघांना पण असू शकतं. त्याच्यातून पण किडनी फेल्युअर जर
कंडिशन जर मॉनिटर नाही झाली, त्याच्यामुळे ब्लड प्रेशर, युरिन इन्फेक्शन होत गेलं, किडनी फेल्युअर परमनंट झालं, तर मग ट्रान्सप्लांटची गरज पडते. आणि अशा केसेसमध्ये ट्रान्सप्लांटसाठी मग आपल्याला जर किडनी साईज मोठी असेल तर स्पेस क्रिएट करण्यासाठी पहिले नेफ्रेक्टॉमी करावी लागते. बरं. राईट किडनी काढून मग आपल्याला ट्रान्सप्लांटसाठी स्पेस करून 4 to 6 weeks गॅप देऊन मग ट्रान्सप्लांटची प्रोसिजर करावी लागते. अच्छा. इन केस जर स्पेसच नसेल ॲबडोमेन मध्ये, कारण ती किडनी साईज जर मोठी असेल तर ओके. मग ते पण इश्यूज आहेत पुढे. हां, पण मग अनुवांशिक जर आता किडनी डिसीज आहे आणि म्हणजे जर समजा वडीलधाऱ्यांना ते आहे पण ते त्यांना माहितीच नाही आहे, पण मग ते म्हणजे त्यांचं असं काम चालू आहे बा की हां काहीतरी होतंय आणि हे, आणि पण मग नंतर जर दुसऱ्या पिढीला जर ते असेल तर मग जे तुम्ही सांगितलं की किडनी स्क्रीनिंग करायला पाहिजे, मग ते त्या प्रकारे मग त्या केसमध्ये जर मुलाला पहिले समजलं ऍक्सिडेंटली तर मग आपण पूर्ण फॅमिलीचं इव्हॅल्युएट करू शकतो. ओके. रेट्रोस्पेक्टिव्हली आणि पुढे पण म्हणजे त्यांचे सिबलिंग्स, त्यांचे मुलं जर 30च्या वरती असतील तर आई वडील 80-90 वर्षाचे आणि पेशंट 60 वर्षाचा आहे, त्यांचे मुलं पण 30 वर्षाचे आहेत, तर मग आपल्याला तिन्ही जनरेशनचं स्क्रीनिंग करावं लागतं. अच्छा. ओके. ते करणं गरजेचं आहे आणि ॲन्युअली करणं गरजेचंच आहे. बरोबर. जरी काही किडनीचा इश्यू नसेल, काही त्रास नसेल, काही सिम्पटम्स नसतील तर प्रिव्हेंटिव्हली आपल्याला ते ॲन्युअली मॉनिटरिंग करणं गरजेचं आहे. बरोबर. आणि आता तुम्ही जे रिसर्चमध्ये सांगितलं होतं म्हणजे आता आधी बोलता की डिहायड्रेशनमुळे आपल्याला किडनी फेल्युअर होऊ शकतं किंवा मग प्रदूषणामुळे होतं, आणि आता असे काही लोक आहेत म्हणजे आता मोस्टली शेतकरी लोक किंवा कामगार लोक, तर ते बाहेर काम करत असतात आणि बाहेर काम केल्यामुळे त्यांना मग म्हणजे ते डिहायड्रेशन त्यांना होतंच किंवा मग ते प्रदूषणाशी त्यांचा जास्त संपर्क असतो. तर मग अशा याच्यात मग ते कसं आपण प्रिव्हेंट केलं गेलं पाहिजे, आणि दुसरं की अजून म्हणजे किडनीला अजून काही अशा प्रकारचा धोका असू शकतो का त्यांच्या? काय की आयडियली 60 kg अडल्टने मिनिमम 3 लिटर ऑफ वॉटर इंटेक घेतला पाहिजे. 3 ते 4 लिटर पाणी, 60 ज्यांचं वजन आहे 60 किलो, पुरुष असो महिला असो, त्यांनी आपल्याला बॉडीला 3 ते 4 लिटर वॉटर इंटेक ठेवला पाहिजे. किडनीला वॉटरची गरज आहे, पाण्याची गरज आहे क्षार फिल्टर करण्यासाठी. डिहायड्रेशनमध्ये काय होतं की बॉडी इंटेक, वॉटर इंटेक कमी असतो, 1 लिटर 2 लिटर. हा प्रॉब्लेम लेबर्समध्ये, फार्मर्समध्ये, आणि दुसरी केसमध्ये हाऊसहोल्ड वर्किंग फिमेल्स, महिला किंवा जॉबमध्ये असणाऱ्या महिला, वर्किंग वुमेन, किंवा पब्लिक टॉयलेट अवॉइड करणं, जास्त युरिन होल्ड करणं, युरिन इन्फेक्शनची रिस्क असणं, रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप ऑफ फिमेल्स 15 to 45, त्या एजमध्ये पण फिमेल्सला पण हा इश्यू जास्त आहे. पुरुषांपेक्षा महिलांचं डिहायड्रेशनचं प्रमाण खूप जास्त बघितलेलं आहे ओव्हरऑल वर्ल्डमध्ये, तर ती पण एक कंडिशन आहे, ती पण एक रिस्क फॅक्टर आहे. आणि लेबर्समध्ये आपण जनरली सांगतो की स्वेट्समुळे, बॉडी स्वेटमुळे, घामामुळे तुमचं वॉटरचं प्रमाण बॉडीचं कमी होणार, तर तुम्हाला 1 लिटर एक्स्ट्रा पाणी घ्यावं लागतं. 3 लिटरपेक्षा 4 लिटर घेणं गरजेचं आहे फार्मर्सने, लेबर्सने आणि जे कोणी कन्स्ट्रक्शन वर्कर्स आहेत त्यांनी. आणि ज्यांचं सिटिंग वर्क आहे, डेस्क वर्क आहे, त्यांना पण 60 kg अडल्टने मिनिमम 3 लिटर वॉटर इंटेक ठेवणं गरजेचं आहे. आणि पोल्युशनमध्ये इन केस लंग इन्फेक्शन, रिकरंट रायनायटिस, सायनोसायटिस, ॲलर्जिक इन्फेक्शन्स जे असतात त्यामुळे पण किडनीवर इश्यू होऊ शकतो, कारण त्या केसमध्ये आपल्याला काही मेडिसिन्स घ्यावे लागतात किंवा पेन किलर्स घ्यावे लागतात. त्याच्यामुळे पण लॉंग टर्म पेन किलर्स आणि बाकी मेडिसिनमुळे पण किडनीवर डॅमेज होण्याची रिस्क असते. ओके. आणि आता म्हणजे तुम्ही सांगितलं की पाणी आपण जेवढं जास्त पिऊ तर तेवढं किडनी डिसीजचा किंवा किडनी स्टोनचा तो जो प्रमाण आहे किंवा ते रिस्क कमी होते. पण मग आता असं मीत आहे की बियर प्यायल्यामुळे किडनी स्टोन असा खाली निघून जातो किंवा मग तो गळून पडतो असं आहे, आणि तो मीत म्हणजे खूप पसरला. आता ते एक्झॅक्टली मीत आहे की फॅक्ट आहे ते मला माहीत नाही, मग तेच जाणून घ्यायचं एक्झॅक्टली की लोक बरेच म्हणतात की तुला किडनी स्टोन आहे ना, हा जा तू 2-3 बॉटल बियर पिऊन घे, मग ते किडनी स्टोन बाहेर निघून जाईल. मग त्याच्याबद्दल काय? इट्स अ मिथ, नॉट अ फॅक्ट. आपल्याला डायुरेसिस म्हणजे फोर्स डायुरेसिस करणं गरजेचं असतं, जास्त वॉटर इंटेक ठेवणं. त्याच्यामुळे स्टोन जर लेस दॅन 7 mm 8 mm असेल तर तो पास होतो युरेटरमधनं. आणि जर मोठा स्टोन असेल 9 mm 10 mm मोर दॅन 1 centimeter की जो ऑब्स्ट्रक्शन करतोय लघवीला वगैरे आणि किडनी डॅमेज करतोय, तर मग आपल्याला त्याला मायनर प्रोसिजर किंवा मेजर प्रोसिजर लेझर वगैरे करून आपल्याला तो स्टोन फोडण्याचा किंवा काढण्याचा प्लॅन करावा लागतो. फोर्स डायुरेसिस हे बिअरमुळेच होतं असं नाही, आपण सलाईनने किंवा वॉटर इंटेकने पण आपण ते करू शकतो. बेवरेज कंपनीने ते एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी केली होती आणि त्याच्यानंतर ते माउथ पब्लिसिटीने ते तसं ते स्प्रेड होत गेलं. आणि काय की लोकांना अशा गोष्टी लवकर ॲक्सेप्ट होतात. गुगल, यूट्यूब किंवा माउथ पब्लिसिटीने आलेलं नॉलेज रादर दॅन कन्सल्टिंग फिजिशियन किंवा डॉक्टरांकडनं सांगण्यापेक्षा,
त्याच्यामुळे हे इट्स अ मिथ नॉट अ फॅक्ट. बरोबर. आणि अजून एक मी ते सर की किडनी ट्रान्सप्लांट करणं म्हणजे तो खूपच मोठा गैरसमज आहे. की म्हणजे आता तुम्ही सांगितलं की कॅडेव्हरिक ट्रान्सप्लांट जे असतं तर ते लोक म्हणजे बरंचसं आपला समाज नाही स्वीकारत. बऱ्याच समाजामध्ये ते बॅन आहे किंवा मग ऑर्गन डोनेशनबद्दल पण आपल्या याच्यात खूप मिथ आणि फॅक्ट्स आहे. तर मग त्याच्याबद्दल थोडक्यात तुम्ही सांगाल? जगामध्ये इटली असा देश आहे की जिथे ऑलमोस्ट एव्हरी सिटीजन इज प्लेस्ड ऑर्गन डोनर. त्यांनी ऑलरेडी रजिस्टर केलेलं आहे. बरं. इंडियामध्ये पण ते प्रमाण हळूहळू वाढतंय. बाहेर US UK मध्ये पण ते प्रमाण वाढतंय. बट काय की ऑर्गन डोनेशन करणं गरजेचं आहे, कारण भरपूर साऱ्या केसेसमध्ये ब्लड रिलेटिव्ह विलिंग होत नाही, तयार नसतात किंवा त्यांना काही मेडिकल कंडिशन असतात. मोर दॅन 65 जर एज असेल डोनरचं तर त्याला आपण एक्सटेंडेड क्रायटेरिया डोनर म्हणतो, मार्जिनल डोनर. कारण फिजिओलॉजिकली आपलं नॅचरली 40 नंतर प्रत्येक ऑर्गनचं काम कमी कमी होतं. किडनीचं जे नेफ्रॉन्स हे फंक्शन युनिट असतं त्याची संख्या कमी होते. मग जास्त एज असेल डोनरचं 70-75, मग ती किडनी ट्रान्सप्लांट केल्यानंतर पण त्याचं फंक्शनल थोडंसं मार्जिनलच राहतं. 100% रिझल्ट भेटत नाही आपल्याला, किंवा ती व्यक्ती परत 2-5 वर्षांनी डायलिसिस परत येऊ शकते ट्रान्सप्लांट नंतर, तो ग्राफ्ट फेल होऊ शकतो. तर मग आणि इंडियामध्ये असं रूल आहे की रिलेटेड डोनरच पाहिजे ब्लड रिलेशन मधलाच. अच्छा. अनरिलेटेड डोनरचं इंडियामध्ये लिगली नाही आहे. बाकी काही कंट्रीजमध्ये आहे. काही पॉलिटिशियननी, काही VIP लोकांनी भारताबाहेर जाऊन ट्रान्सप्लांट केलेले आहेत. अच्छा. बट ज्यांना घरात डोनर नव्हते अवेलेबल किंवा फॉर दिस अँड दॅट रिझन ते पॉसिबल नाही झालं. पण इंडियामध्ये तरी लिगली आपल्याला ब्लड रिलेशनमधलाच डोनर पाहिजे. जसं पासपोर्टची प्रोसिजर असते, पोलीस व्हेरिफिकेशन, डॉक्युमेंट चेक करणं, रेशन कार्ड चेक करणं, फोटोज चेक करणं, तुमचं रिलेशन प्रूव्ह करावं लागतं. मग त्याच्यानंतर ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर असतो, त्याच्यामध्ये ते हॉस्पिटल, नेफ्रोलॉजिस्ट आणि ट्रान्सप्लांट टीम आणि पेशंट यांच्यामधलं ते दुवा असतात, मेडिएटर असतात. मग ते सगळं डॉक्युमेंटेशन करून फाईल रेडी करतात. मग ती फाईल रेडी झाली, डॉक्टरांचं काम असतं फिटनेस देणं, फिट आहे का नाही डोनर रेसिपियंट. त्याच्यानंतर ती फाईल रेडी झाली की ती ट्रान्सप्लांट कमिटीकडे जाते. मग ती त्यांच्याकडनं अप्रूव्हल की मग आपण ट्रान्सप्लांटसाठी प्रोसेस करतो. अच्छा. असं ह्या प्रोसेसला 2 ते 3 महिने जातात. अच्छा. लाईफ रिलेटेड डोनर असेल तर. आणि जर ब्रेन डेड पेशंट जर असेल की घरामध्ये डोनरने आपण रजिस्टर करावं लागतं, त्याला एक ZTCC नावाची आपली ऑर्गनायझेशन आहे, झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर. तर त्याच्यामध्ये आपल्याला रजिस्टर करावं लागतं. ते मोबाईलमध्ये ॲप असतं, त्याच्यामध्ये आपण काही वशिला लावून नंबर वरती खाली करू नाही शकत. त्याच्यामध्ये एक स्कोरिंग सिस्टीम आहे, पेशंटचं एज किती आहे, फर्स्ट ट्रान्सप्लांट आहे की सेकंड ट्रान्सप्लांट आहे, डायलिसिसला किती दिवस झाले, महिने, किती वर्ष झाले, त्याला काही ॲक्सेस फेल्युअरचे इश्यूज आहे का, डायलिसिससाठी जो ॲक्सेस असतो परमाकॅथ किंवा फिशुला किंवा लाईन, त्याचे काही फेल्युअरचं प्रमाण आहे का, मग त्या स्कोर्सनुसार पेशंटचा रँक वर खाली होत असतो. अच्छा. आणि मग त्याच्यामध्ये वेटिंग पिरियड साधारण 6 महिन्यापासून तर 2 वर्षापर्यंत पण आहे. 1.5-2 वर्ष पण आहे. म्हणजे महाराष्ट्रात सध्या 10-12 हजार पेशंट वेटिंगला आहेत सध्या ॲट प्रेझेंट ट्रान्सप्लांटसाठी. ती प्रोसेस लेंदी म्हणून आपण लाईव्ह रिलेटेड तोपर्यंत पेशंटला डायलिसिसवरच राहावं लागतं. अच्छा. आठवड्यातून 2 किंवा 3 वेळेस. बरोबर. म्हणजे महिन्याचे 8 ते 12 डायलिसिस करत राहावं लागतं. तर त्याच्यामुळे आपण लाईव्ह रिलेटेड डोनरसाठी थोडंसं पुश करतो की असेल डोनर तर विलिंग असेल स्वतःहून तर मग ते करणं गरजेचं आहे. ओके. तर लवकर ट्रान्सप्लांट झालं तर सक्सेस चांगला भेटतो. जर पेशंट डायलिसिसवर 5 वर्ष 10 वर्ष आहे मग ट्रान्सप्लांट केलं तर मग त्याचं थोडंसं मार्जिनल सक्सेस आहे. 100% किंवा मोर दॅन 70-80% शक्यतो नाही भेटत. दादा आता एक बोल्ड प्रश्न आहे, म्हणजे एकदम असा ब्लंट प्रश्न आपण म्हणू शकतो की आपण आता इतर म्हणजे टोटल किडनी डिसीजवाल्या रुग्णांमध्ये बघायचं झालं तर मग बरेचसे डॉक्टर आहे ना एखादं ट्रूथ सांगायचं टाळता, किंवा मग तुम्ही असं म्हणू शकता की किडनीबद्दलचं ते अनकम्फर्टेबल ट्रूथ आहे तर मग ते सांगायचं टाळता, तर ते काय असेल? अनकम्फर्टेबल ट्रूथ म्हणजे किडनी ट्रान्सप्लांट पण 100% क्युअर नसू शकतं. जर त्याची प्रॉपर काळजी घेतली नाही गेली ट्रान्सप्लांट नंतर पण पहिलेच 3 महिने 6 महिने वर्षभर जर प्रॉपर काळजी नाही घेतली गेली तर मग रेसिपियंटला, ज्याला नवीन किडनी आपण ट्रान्सप्लांट केली, ती ट्रान्सप्लांट किडनी तो ग्राफ्ट पण फेल होऊ शकतो. रिनल ॲलोग्राफ्ट फेल्युअर ज्याला म्हणतो आपण. मग तो जर परमनंटली फेल झाला परत तर ती व्यक्ती परत डायलिसिसवर पण येऊ शकते. एकदा ट्रान्सप्लांट केलं म्हणजे परत आपलं सगळ्या गोष्टी क्लिअर होतील असं नाही आहे. लाईफ टाईम काही मेडिसिन्स, इम्युनोसप्रेशन, तो ग्राफ्ट वाचवण्यासाठी 2 किंवा 3 प्रकारची मेडिसिन आपल्याला घ्यावे लागतात. बाकी मेडिसिन जे आहेत ते गरज पडेल तसं BP, शुगर कंडिशन बघून पूर्णपणे मेडिसिन बंद होत नाही. दुसरी गोष्ट, बिलकुलच काळजी घ्यायची नाही असं नाही. तुम्हाला पहिले 6 महिने ते वर्षभर ती काळजी घ्यावी लागते. लाईफ टर्म आपल्याला जी मॉनिटरिंग आहे ते करावं लागतं ट्रान्सप्लांट नंतर पण. आणि काही काही केसमध्ये सेकंड ट्रान्सप्लांट पण केलेलं आहे. सेकंड ट्रान्सप्लांट पण होतं.
म्हणजे एकदा जर किडनी फेल झाली असेल आणि दुसऱ्या ट्रान्सप्लांटसाठी आपण रजिस्टर करू शकतो किंवा डोनर जर असेल तर आपण परत त्याच प्रोसेसमधून आपण पुढे जाऊ शकतो. पण मग तीच प्रोसिजर येईल की तीच म्हणजे प्रोसिजर सगळं फक्त परत त्या म्हणजे पेशंटचा स्कोर चांगला असतो कारण ते सेकंड ट्रान्सप्लांट येतं त्याला प्रायोरिटी असते अच्छा त्या याच्यामध्ये ॲपमध्ये आपल्या सिस्टीममध्ये. अच्छा ओके सेकंड ट्रान्सप्लांटला मग ते स्कोरिंग सिस्टीममध्ये त्यांचा रँक लवकर लागतो कॅडॅव्हरिकमध्ये. ओके समजलं. हो. आणि मग आता आपली आत्ताची म्हणजे कंडिशन जी आहे भारताची किडनी हेल्थला घेऊन, तर मग तुम्हाला काय वाटतं की पुढच्या 20 ते 30 वर्षामध्ये तो काय असेल म्हणजे किडनी हेल्थचा प्रमाण? मागच्या 20 ते 30 वर्षामध्ये आपल्याकडे भारतामध्ये लाईफस्टाईल डिसीजेस डायबिटीस, हायपरटेन्शन, थायरॉइड, ओबेसिटी हे खूप जास्त प्रमाणात वाढलेत. डायबिटीस कॅपिटल ऑफ वर्ल्ड इज इंडिया राईट नाव. तर जर अशी सिच्युएशन राहिली तर पुढच्या 2-3 डेकेड्समध्ये आपण किडनी डिसीजचं कॅपिटल पण होऊ शकतो. म्हणजे ह्या सिच्युएशनमध्ये बघितलं तर सध्या 10 पैकी एकाला ही कंडिशन आहे, ती 5 मधून एका यायला कदाचित पुढच्या 10-12 वर्षात आपल्याला ही कंडिशन दिसू शकते. कारण ओबेसिटीचं प्रमाण वाढलंय, कोविड नंतर इन्फेक्शनचे प्रमाण वाढलंय, इम्युनिटी वीक झालेली आहे, सिडेंटरी लाईफस्टाईलचं प्रमाण वाढलंय, जंक फूडचं प्रमाण आहेच आहे. चाइल्डहुड ओबेसिटी बघतो आपण, स्कूल गोईंग चिल्ड्रन, शाळेतल्या मुलांचे पण ओबेसिटीचं प्रमाण वाढलंय. प्लेग्राऊंड्स त्यांना नाही आहेत, ते खेळत नाही, आउटडोअर गेम्स त्यांना नसतात, इनडोअर गेम्सला प्रेफर करतात. आणि प्लस वर्किंग पॉप्युलेशन जे आहे इंडियामध्ये, यंग पॉप्युलेशन जे आहे इंडियामध्ये ती खूप जास्त प्रमाणात आहे. त्याच्यामध्ये आपल्याला अल्कोहोल स्मोकिंगचं प्रमाण जास्त दिसतं. त्याच्यामुळे हायपरटेन्शन, हाय ब्लड प्रेशर, डायबिटीस किंवा स्ट्रेस इंड्युस्ड डायबिटीस तर याचं प्रमाण पण वाढत चाललं आहे. त्याच्यामुळे जर आत्तापासूनच प्रिव्हेंटिव्ह मेजर्स नाही घेतले गेले ह्या जनरेशनने, ह्या हाय रिस्क ग्रुप्सने, तर मग आपल्याला किडनी डिसीजचं प्रमाण कदाचित नेक्स्ट 2 डेकेडमध्ये सध्याच्यापेक्षा पण दुप्पट दिसू शकतं. अच्छा, म्हणजे असं पण म्हणता येईल की 15 वर्षापासूनच मग किडनी डिसीज चालू होऊ शकतो. काही केसेसमध्ये जन्मापासून पण असतात. अच्छा. काय आम्ही म्हणजे एक 8 वर्षाच्या मुलाचं पण ट्रान्सप्लांट केलेलं आहे. अरे वा. त्याला आजीची किडनी दिली होती. हो. काही केसमध्ये 2-3 दिवसामध्ये पण बाळाचं किंवा 2-3 महिन्यामध्ये पण डायलिसिस लागतं. इन्फेक्शनमुळे म्हणा किंवा किडनी फेल्युअर बेसिक आजार असतो किंवा आईला जर प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीज, BP, थायरॉइड असेल तर मग फिटसला, बाळाला, न्यूबॉर्नला पण ती रिस्क असते. पण ती रिस्क त्या एज ग्रुपमध्ये, इन्फंट्समध्ये, निओनेट्समध्ये कमी असते कम्पॅरेटिव्हली मिडल एज आणि यंग पॉप्युलेशन. तर मग ती स्क्रीनिंग जे म्हणतो आपण की जे आता आपण 30 नंतर करतोय ती आपण आफ्टर एज ऑफ 15-16 करायलाच पाहिजे. अच्छा, चालू करायला पाहिजे ॲन्युअल स्क्रीनिंग. बरोबर. किडनी फंक्शन स्क्रीनिंग. बरोबर. म्हणजे ते अर्ली जर अर्ली डिसीज. आता काय की सगळीकडे हेल्थ पॉलिसीचं प्रमाण पण वाढलं, प्रत्येक घरात ऑलमोस्ट हेल्थ इन्शुरन्स असतात. कोविड नंतर बघतो आपण, तर मग त्याच्यामध्ये आपण पूर्ण फॅमिलीचा ॲन्युअल चेकअप करून घ्यायला काही हरकत नाही. जरी काही कॉम्प्लिकेशन नाही आहे, काही त्रास नाही आहे, काही आजार नाही, पण आपण ते वर्कअप करून घेतलेलं कधी चांगलं. बरोबर. आणि असं म्हणताय की आता तुम्ही कोविडचा विषय काढला तर कोविडमुळे हार्टवर इफेक्ट झाला होता असं ते पण एक हे होतं. मग तसं कोविडच्या डोसेजमुळे किंवा मग ते आपण ते वॅक्सिन घेतल्या होत्या ड्रग्ज आणि कोविड इन्फेक्शनमुळे पण नेफ्रोपॅथी, किडनी फेल्युअरचे प्रमाण होतं. ओके. लॉंग कोविड म्हणजे ज्यांना कोविड नंतर पण 12 महिने 24 महिने फटीग वाटत होता, थकवा वाटायचा, अशक्तपणा वाटायचा, त्यांचा ॲपेटाईट इम्प्रूव्ह नाही झाला, डायजेशनमध्ये प्रॉब्लेम यायचे, डिहायड्रेशन किंवा बाकीचे इन्फेक्शनची रिस्क वाढली, त्याच्यामुळे पण किडनी फेल्युअरचं प्रमाण वाढलं होतं. हाय डोस स्टेरॉइड्स दिले गेले काही केसेसमध्ये, भरपूर सारे केसमध्ये रेमडेसिवीर दिलं, टॉसिलिझुमॅब दिलं, त्याच्यामुळे पण टेम्पररी किडनी फेल्युअर, परमनंट किडनी फेल्युअर दिसलेलं आहे. अच्छा. पोस्ट कोविड. म्हणजे मग पोस्ट कोविड त्याचं त्याचं प्रमाण पहिल्या 2-3 वर्षात खूप जास्त होतं. आणि आता जे आपण बघतो केसेस की सडन हार्ट अटॅकचं प्रमाण जास्त वाढलंय यंग पॉप्युलेशन, मिडल एज पॉप्युलेशनमध्ये. की आपण ऐकतो की जिममध्ये रुटीन जिम वर्क चालू असताना कोलॅप्स झालं कोणी, किंवा स्टेडियमवर ग्राउंडमध्येच कोणी कोलॅप्स झालं खेळताना, तर ते प्रमाण जास्त वाढलंय. हार्टचं पण आहेच, हार्ट आणि किडनीवर जास्त अफेक्ट झालं. ओके. लॉंग टर्म याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्समध्ये. बरोबर. आणि आता मग जर किडनी म्हणजे आता फ्युचरमध्ये किडनी जर वाचवायची असेल तर मग आपण आत्तापासून काय काळजी घ्यायला पाहिजे, तर त्याबद्दल थोडक्यात. त्याच्यामध्ये बेसिक मी 3 ते 5 गोष्टी पॉईंट आउट करेल की फर्स्ट इज फिजिकल ॲक्टिव्हिटी. जसं मी म्हटलं की 150 मिनिट एक्सरसाइज पर वीक, 30 मिनिट्स अ डे, ॲटलीस्ट 5 days अ वीक तुम्ही फिजिकल ॲक्टिव्हिटी. मग तुम्ही कार्डिओ करा, स्विमिंग करा, रनिंग करा, सायकलिंग करा, योगा प्राणायाम करा, मसल रेजिस्टन्स, मसल बिल्डिंग वर्क करा, ते करणं गरजेचं आहे. सेकंड इज हायड्रेशन मेंटेन ठेवणं, 3 to 4 लिटर ऑफ वॉटर इनटेक
डेली मस्ट आहे. ब्लड शुगर, हायपरटेन्शन, तुम्हाला काही व्याधी, काही आजार असेल तर ते रेग्युलर मॉनिटरिंग करणं, फॉलोअप घेणं डॉक्टरांशी, त्यांच्या सल्ल्याने मेडिसिन घेणं, अनावश्यक ते बाकीचे उपचार टाळणं. काही काही केसमध्ये आयुर्वेदिक, होमिओपॅथी, ॲलोपॅथी सगळंच पेशंट खिचडी करतात, मिक्स करतात. तर ते न करता प्रॉपर कन्सल्टेशन करून त्याच्या योग्य ते डोसेसमध्ये आपण ती थेरपी घेणं, त्याच्यावर विश्वास ठेवून, त्या पॅथीवर विश्वास ठेवून आपण ती ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. चौथी गोष्ट, महिलांनी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे, कारण रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमध्ये युरिन इन्फेक्शन किंवा मेन्स्ट्रुअल हायजीनचे इश्यूज किंवा चाइल्ड बर्थमध्ये ड्युरिंग मॅटर्निटी पिरियड, पोस्ट मॅटर्निटी पिरियडमध्ये, पोस्ट पॅटर्नल फेजमध्ये, तर त्याच्यामध्ये आपल्याला पोस्टपार्टम फेजमध्ये किडनी फेल्युअरचं प्रमाण पण वाढलेलं दिसतं. काही काही केसमध्ये आता प्रेग्नन्सी इंड्यूस डायबिटीस म्हणजे इन्सुलिन द्यावं लागतं, मग त्याच्यानंतर पण त्यांना डायबिटीसची रिस्क असते डिलिव्हरीनंतर, त्याच्यामध्ये पण आपल्याला किडनी फेल्युअरचं प्रमाण वाढलेलं दिसतंय. आणि फिफ्थ पॉईंट इज अबोव एज ऑफ 60 जे जेरॅट्रिक पॉप्युलेशन आहे, ओल्ड एज, त्यांना जर काही व्याधी नसली तरी पण ॲटलिस्ट ॲन्युअली किडनी फंक्शन मॉनिटर करणं, जे मी सांगितलं, ब्लड युरिन टेस्ट, सोनोग्राफी गरज असेल तर कन्सल्टंटने सांगितलं तर, नेफ्रोलॉजिस्टने सांगितलं तर, अदरवाईज ब्लड युरिन टेस्ट ॲन्युअली करणं गरजेचं आहे. फिजिकली ॲक्टिव्ह राहणं, गुडघेदुखी, कंबरदुखीसाठी पेनकिलर कमीत कमी घेणं, ॲसिडिटीसाठी कमीत कमी अँटासिड्स घेणं, घरचे जे रेमेडीज आहेत जे आपल्याला आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत, वात प्रवृत्ती, पित्त प्रवृत्ती, कफ प्रवृत्ती कंट्रोल करण्यासाठी आपण जे काही रेमेडीज आहेत ते आपण यूज करू शकतो, रादर दॅन गोईंग फॉर अँटासिड्स आणि पेनकिलर्स वगैरे. तर ह्या 5 गोष्टी मी सांगेन. बरोबर. आणि आता जे उन्हाळा आला आहे तर उन्हाळ्यात पण मग भरपूर डिहायड्रेशन, म्हणजे डिहायड्रेशन न होण्यासाठी मग आपण हायड्रेटेड राहणं जास्त गरजेचं आहे. म्हणजे साधारण 3 ते 4 लिटर पाणी रोज हो, फ्लुइड्स म्हणजे तुम्ही वॉटर इनटेक घ्या, फ्रूट ज्यूस घ्या, कोकोनट वॉटर घ्या, तर हे तुम्ही रेग्युलर ठेवलं पाहिजे ह्या 2 ते 3 महिन्यामध्ये. कारण आता हीट वेव्ह आहे, 40 डिग्री 45 डिग्रीज पर्यंत जाते टेम्परेचर. तर असं नाही की तुम्ही जर आउट गोईंग आहात, बाहेर जाणार आहात तरच आपल्याला वॉटर इनटेक जास्त ठेवायचं आहे. जर तुमचा हाऊस होल्ड वर्क आहे, वर्क फ्रॉम होम आहे, तरी पण तुम्ही वॉटर इनटेक तेवढंच मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. राईट. तर तेच दादा, म्हणजे तुम्ही इथे आलात आणि किडनी डिसीजबद्दल खूप अमूल्य माहिती दिली आहे. आणि आता म्हणजे तुमचं आपलं पॉडकास्ट बघून बरेच लोकांना अवेअर होतील आणि त्यांच्या घरात पण कोणाला असेल माहीत नसेल तर त्यांच्याबद्दल म्हणजे ते अवेअर होतील आणि मग किडनी स्क्रीनिंग करायला म्हणजे मदत करतील. आणि जर त्यांना तुमच्यापर्यंत यायचं असेल तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये तुमचं सगळं म्हणजे डिटेल्स दिलेलेच आहेत. तर मग तुम्ही वेळ दिल्याबद्दल त्याच्याबद्दल थँक्यू.